नमस्कार मित्रांनो, आज आपण बघूया एकदम परफेक्ट थाळी बनवण्याची सोपी पद्धत। सर्वप्रथम आपण कुकरमध्ये भात लावून घ्यायचं, नंतर कणिक मळून घेऊया। मी इथे गव्हाचं पीठ घेतलं आहे, त्यात थोडं मीठ आणि तेल घालून मिक्स करू। आता थोडं पाणी टाकून कणिक मळून घेऊया। 10 मिनिट बाजूला ठेवून द्यायचं। आता कढी बनवून घेऊ। दहीमध्ये 2 चमचे बेसन टाकून मिक्स करून घेऊया। नंतर गॅसवर एका भांड्यात थोडं तेल टाकून त्यामध्ये जिरा, मोहरी, कढीपत्ता ॲड करायचं। इथे आपण कापून ठेवलेली 2 हिरवी मिरची आणि थोडं लसूण टाकून 1 मिनिट कुक करून घ्यायचं। नंतर आपण बेसन मिक्स केलेली दही ॲड करून घेऊ। आता थोडी हळद आणि मीठ घालून 5 मिनिट शिजवून घेऊ। आता थोडंसं सांबार टाकून बाजूला ठेवून द्यायचं। आता आपण स्वीट बनवूया। इथे मी एक पपई घेतली आहे, त्याला आपण छिलून घेऊया आणि कट करून खिसून घेऊ। स्वीटमध्ये टाकायला थोडे ड्रायफ्रूट्स आपण कट करून घेऊया। आता गॅसवर कढई ठेवायची, थोडं घी टाकून ड्रायफ्रूट्स थोडं भाजून घेऊया। आता थोडं कढईत घी टाकून खिसलेली पपई ॲड करू आणि 2-3 मिनिट कुक करून घेऊया। नंतर थोडं दूध टाकून मिक्स करून घेऊ। आता थोडं इलायची पावडर आणि भाजलेले ड्रायफ्रूट्स टाकून थोडं कुक करून 2 चमचे साखर टाकून थोडा वेळ कुक करून बाजूला ठेवून द्यायचं। आता मी इथे पनीर घेतलं आहे, त्याला कट करून घ्यायचं। मी इथे कांदा, टमाटर, लसूण आणि अद्रकची पेस्ट तयार करून घेतली आहे। आता आपण गॅसवर कढईमध्ये थोडं तेल टाकून त्यात थोडी हळद ॲड करून पनीर तळून घेऊया। हळदीमुळे पनीरला खूप छान असं कलर येतो। पनीर थोडं लालसर झालं की प्लेटमध्ये काढून घ्यायचं। आता आपण तयार केलेली पेस्ट ॲड करून मिक्स करून 5 मिनिटं कुक करून घेऊया। आता मस्त तेल सुटलं की त्यात मसाले ॲड करू। मी इथे 1 चम्मच गरम मसाला, पनीर मसाला, धनिया पावडर, तिखट, थोडी हळद आणि मीठ ॲड करून घेतलं। आता थोडं पाणी टाकून 3-4 मिनिट कुक करून घेऊया। आता ग्रेव्हीमध्ये पनीर ॲड करूया आणि थोडं पाणी टाकून 10 मिनिट मस्त शिजवून घेऊया। थोडं शिजलं की आता थोडं सांबार टाकून बाजूला ठेवून द्यायचं। आता आपण चपाती बनवून घेऊया। मी इथे मळून ठेवलेले कणिक घेऊन चपाती लाटून घेते। इथे मस्त आपली पनीरची भाजी शिजून रेडी आहे। आता गॅसवर तवा ठेवून थोडं गरम झालं की लाटून घेतलेली पोळी तव्यावर टाकून मस्त शेकून घेऊया। असंच सर्व चपाती बनवून घ्यायचं। मी इथे थोडी कुरकुरी तळून घेतलेली आहे। आता आपली घरची परफेक्ट थाळी बनवून रेडी आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।